मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी आणि त्याचबरोबर मराठा समाजाला जे ओबीसीचे सर्टिफिकेट दिले जात आहेत ते रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दत्तात्रय अनंतवार हे कवाना गावामध्ये मागील 9 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ जर बघितलं तर रास्ता रोको झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज जर बघितलं तर हातगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी जे आहे रास्ता रोको नाही तर मार्केट बंद करण्यात आलेलं आहे। स्वयंस्फूर्तपणे सर्व व्यापाऱ्यांनी जे आहेत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आलेली आहेत। आपल्यासोबत काही युवक आहेत, दादा काय सांगाल, आज तुम्ही पूर्ण तामसा बंदची हाक पुकारलेली आणि त्याला पूर्ण प्रतिसाद मिळतो का सांगाल? गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं नाटक चालू आहे आणि ज्यांचा आरक्षणाशी तीळ मात्रही संबंध नाही अशा लोकांनी ओबीसीच्या आरक्षणावर खाल घालण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चालू आहे त्या आमच्या ओबीसींना आज खरं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 450 जाती आणि भारतामध्ये जर पाहिले तर 2500 जाती ओबीसीच्या आहेत। 2500 जातीपैकी केवळ 1000 जातींना फक्त या आरक्षणाचा थोडाफार लाभ भेटलेला आहे। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 1500 जाती अजून वंचित आहेत आणि आम्हालाच ओबीसीचा अजून कुठल्याही पद्धतीचा लाभ मिळालेला नसताना मराठा समाजांनी जे आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही जिद्द करत आहेत। आमच्या मराठा आरक्षणाला कोणत्याही प्रकारचं बिलकुलच त्यांना काही अडवणूक नाही किंवा विरोध नाही, पण आम्हाला तुम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण का पाहिजे हा महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना माझा प्रश्न आहे। आणि याच बाब धरून आज दत्तात्रय अनंतवार हे कवान्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। महाराष्ट्र सरकारमधला एकही मराठ्याचा कुठला नेता एक दिवस उपोषणाला बसला की यांना तात्काळ तिथं जाता येते, त्यांना उठवता येते, त्यांना न्याय देता येते, पण आज ओबीसीचा आमचा नेता या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून बसून असून सुद्धा कुठल्याही सरकारला याची जाग आलेली नाही। त्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी मार्केट बंद ठेवलेलं आहे आणि जर करता आम्हाला न्याय नाही भेटला तर संपूर्ण तालुका बंद ठेवून आम्हालाही उद्रेक करता येतो, उद्रेक करावा लागेल ही तुम्हाला आज या ठिकाणी असावं। मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं मात्र ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी मोठ्या प्रमाणात होती। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, दादा काय सांगाल आपण की मोठ्या प्रमाणामध्ये तामसा बंदची हाक आपण पुकारलेली आहे? आम्ही तामसा बंदची हाक दिल्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्याबद्दल व्यापाऱ्यांचे आभार मानतो। आणि दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची जर शासनाने दखल घेतली नाही तर हातगाव तालुक्यात याही पेक्षा मोठं आंदोलन आमचं करण्याचा मानस आहे किंवा आम्ही प्रशासनाला कळवलेलं आहे की बुधवारी हातगाव बंद आहे, उद्या हिमायतनगर बंद आहे आणि त्याही पेक्षा आणखी आमचं तीव्र आंदोलन करण्याचा मानस आहे, याची शासनाने दखल घ्यावी। या ठिकाणी जर बघितलं सर्व पक्षीय नेते मंडळी सुद्धा या संपामध्ये सहभागी आहेत। दादा काय सांगाल, सर्व पक्षीय आपण सर्वजण या ठिकाणी या संपामध्ये सहभागी आहेत? आज इथं आम्ही सर्व पक्षीय जे नेते मंडळी आलेले आहोत आणि आज खेड्यापाड्यातून आले असेल, तामशातून आले असेल, व्यापाऱ्यांना प्रत्येकानं आम्हाला साथ दिली। आम्ही हिमायतनगर असेल, हातगाव असेल, बंदची पुकार केलेली आहे। आम्हाला एकच म्हणणं आहे की जे आमचा अनंतवार 10 दिवसात झालं उपोषणाला बसला, त्या उपोषणाच्या समर्थार्थ कोणता ते एखादी नेते मंडळी किंवा शासकीय माणूस कोणी आलेला नाही, जर येत नसतील तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असं आम्ही सर्वांच्या वतीने सांगेल। जर येत्या काही दिवसामध्ये जर दत्तात्रय अनंतवार यांच्या उपोषणाची दखल या शासनाने घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तामसाकरांनी दिलेला आहे। यावरती आता सरकार कुठल्या नजरेने पाहणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।